एक्झाम्पल भारी भारी दिले बरं. अगोदर सांगितलं मुलगी बापावर प्रेम करते, नाही नाही कुठेतरी कमी पडते रे देवा. मुलगा आईवर प्रेम करतो, वाटत होतं मुलगा आईवर प्रेम करतो, पण नाही नाही तो पण कुठेतरी कमी पडतोय. सांगू का मी किती प्रेम करतो? दोघं खोटं वाटतात. मी तुझ्यावर किती प्रेम करतो? मासा पाण्यावर जितकं प्रेम करतो ना तितकं प्रेम मी तुझ्यावर करतो. मासा पाण्यावर किती प्रेम करतो? जिवंतपणी प्रेम करतो, यात विशेष नाही. जिवंतपणी तुम्ही आपणही प्रेम करतो पाण्यावर. पण जर का आपलं एखादं ऑपरेशन करायचंय तरी आपण पाण्या वाचून कमीत कमी 21 दिवस जगू शकतो. बरोबर आहे ना? आपलं बी पाण्यावर प्रेम आहे, पण आपण कमीत कमी 21 दिवस पाण्या वाचून जगू शकतो. मासा खूप झालं तर 1.5 महिना जगू शकतो. हा, काही क्षण सुद्धा नाही. किती प्रेम आहे! जिवंतपणी एक क्षण सुद्धा जगू शकत नाही. बरं, जिवंतपणी आपणही प्रेम करतो, पण जिवंतपणी प्रेम करतो यात विशेष नाही. मेल्यानंतर सुद्धा माशाचं पाण्यावर प्रेम आहे. मासा मेल्याच्या नंतर सुद्धा पाण्यातच ठेवावा लागतो. काय मत आहे तुमचं? मी सांगतोय ते बरोबर आहे ना? हा, खरं तर काही गोष्टी आहे ना, काही गोष्टी सांगायला योग्य नसतात, पण समाजाला पटवण्यासाठी ते उदाहरण द्यावं लागतंय. सांगणं योग्य नाही, पण तुम्हाला पटायला पाहिजे म्हणून उदाहरण द्यावं लागेल. अंदाज असाही लावायचा नाही. महाराज लोकांना एवढं कसं काय कळतंय, एवढं कसं काय माहिती आहे? हा, नुसतं हळदीच्या एका खांडावर दुकान लागत नाही, म्हणून सगळ्याकडचं मटेरियल असलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, नाही का? हा, जिवंतपणी पाण्यावर प्रेम करतो अजिबात नाही. मेल्याच्या नंतर सुद्धा पाण्यातच ठेवावा लागतो. अजून सांगू का? इतर भाज्या धुवायला जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा मासे धुवायला जास्त पाणी लागतं. काय मत आहे तुमचं? सगळेच माडकरी आहेत इथं. ऐकायला आलेले आहेत म्हणल्यावर सगळेच माडकरी असतील इथं तरी. हा, पण ऐकणारे समाज ऐकणार आहे. मला सगळ्यांना विचारायचंय, मासा पाण्यावर किती प्रेम करतो? जिवंतपणी प्रेम करतो, विशेष नाही. मेल्यानंतर प्रेम करतो, विशेष नाही. इतर भाज्या धुवायला जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा 4 पटीनं मासे धुवायला पाणी लागतं. बरं, जाऊ द्या. अजून सांगतो, काही खाणाऱ्यांसाठी माझ्या कीर्तनातून औषध देतो मी. बाकीचे कीर्तनकार देणार नाही, ते कदाचित माझ्यावर रागवतीलही, महाराज हे काय केलं म्हणून. पण मी खाणाऱ्यांसाठी औषध देऊन जाणार आहे या कीर्तनातून. मला फक्त हे पटवायचंय की मासा पाण्यावर किती प्रेम करतो. बाकीचं वजा करायचं. मी विनोद म्हणून सांगतो, बाकीचं वजा करायचं. मासा पाण्यावर किती प्रेम करतो? जिवंतपणी प्रेम करतो, विशेष नाही. मेल्यानंतर पाण्यात ठेवावा लागतो. तत्वर प्रेम आहे. नाही नाही, अरे उकडत्या भाजीमध्ये सोडलेला मासा त्याचा शिजलेला काटा खात असताना खाणाऱ्याच्या गड्यात जर अडकला तर तो सुद्धा खाली उतरवण्याची ताकद त्या पाण्यात आहे. कोणत्या? मासा विकणारा मासा विकतो ना, त्याच्या तगारीमध्ये जो चिकट पदार्थ असतो तो जर का भक्षण केला त्याच्याकडून अडकलेला काटा खाली उतरतो. जिवंतपणी प्रेम करतो यात विशेष नाही. मेल्यानंतर प्रेम करतो, विशेष नाही. शिजलेला काटा सुद्धा पाण्यावर प्रेम करतो ना तितकं प्रेम देवा मी तुझ्यावर करतो. असं तुकोबरायांचं मत. तुकोबरायांनी प्रेम कसं केलं असेल? असं तर प्रेमाची परिभाषा वेगळी आहे, काही लोकांनी वेगळी करून टाकली. प्रेम केलं माझ्या राधेनं कृष्णावर, प्रेम केलं माझ्या संतांनी देवावर, नाही का? आणि आपण सुद्धा एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे. कारण येणाऱ्या सोबत आपला गाडी बंगला काहीच नाहीये. संसार तुम्ही करतायत, मी करतोय. बापानं माझ्यासाठी करून ठेवलंय, तुमच्या बापानं तुमच्यासाठी करून ठेवलंय. पुढच्या पिढीसाठी आपण करणार आहोत आणि करायला सुद्धा पाहिजे. पण ते करत असताना, संसार करत असताना खरं काम जे जगाच्या मालकाचं भजन, त्याचा विसर नाही पडला पाहिजे. कारण आता रक्षाबंधन गेली. रक्षाबंधनसाठी तुम्ही बहिणीला घ्यायला गेलात, मध्ये जर का मानलेल्या बहिणी असतील, काकाच्या मुली असतील, इतर कोणी नातेवाईक असतील, त्यांना जरूर भेट द्या. पण तुम्ही घरून निघाला होता कशासाठी? रक्षाबंधनसाठी बहिणीला घ्यायला गेला होता. जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत तुमचं गेलेलं सार्थकीला गेलेलं नाहीये. मध्ये तुम्हाला 1000 लोक भेटले असतील, ते काय कामाचे नाही. घरून कशासाठी निघाले होते? बहिणीला घ्यायला. बरोबर आहे ना? जोपर्यंत बहिणीला आणत नाही तोपर्यंत मधले भेटणाऱ्या लोकांना व्हॅल्यू नाही, महत्व नाही. मधल्यांना भेटू नका असं माझं मतही नाही. मधल्या लोकांना भेटा, पण ज्या कामासाठी निघालोय त्या कामाचा विसर पडता कामा नये. ते म्हणजे जगाच्या मालकाचं भजन. आता जे माझ्या तुकोबरायांनी देहूमध्ये केलं, माऊली ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये केलं, नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात केलं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
मग देवावर प्रेम करत असताना कसं करायचं? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो. बाकी महिला माता घाबरतात. आता काय नाही, आता कोणी घाबरत, पण जर घाबरतही असतील तर माझं मत असं असेल, देवावर इतकं प्रेम करायचं जितकं प्रेम माझ्या राधेनं केलं, जितकं प्रेम माझ्या मीराबाईनं केलं. अरे राजकन्या होती, राजाची मुलगी होती, तरी सुद्धा देवासाठी वेळी भक्ती केली, पायात घुंगरू बांधून नाचली. सांगू का? हे चांदी की दीवार न तोडी, मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. नाचे गाये मीरा बाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, बेश जोगनिया का डाला. राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. दादा, भक्ती करायची ना तर जनाबाई मीराबाई सारखी करायची. भक्ती करायची असेल तर राधे सारखी करायची. 16,108 बायका होत्या देवाच्या. 16,108 बायका असल्यावर सुद्धा देवाचं विशेष प्रेम ते राधेवर होतं. कोणावर होतं? राधेवर होतं. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की देव उदार अंतकरणाचा. हो, तुमच्या विचारांशी मी सहमत आहे. देव उदार अंतकरणाचा, पण 16,108 बायका असल्यावर सुद्धा राधेवर प्रेम करतो, म्हणजे राधेची भक्ती कशी असन? कृष्ण भगवंताला माझी राधा सांगते, तू मला सोडून जातोय ना, नक्कीच सोडून जा, पण ऐक ना, तू मला सोडून जातोय, नक्कीच सोडून जा, पण ऐक ना, सगळ्या गोकुळात तुला भगवंत म्हणून पूजत होते, सगळ्या गोकुळामध्ये तुला देव म्हणून पूजतात. मी कधी असा विचार केला नाही, मी तुझ्यावर तर अंतकरणापासून प्रेम केलंय रे, आणि तू माझ्या प्रेमाला लहान लेकरांचा खेळ समजून विसरायला सांगतोय. देवा ऐक ना, तुला सगळे देव म्हणतात, तू जर खरं देव असेल तर तुझ्याकडे माझी मागणी आ. म्हणले राधे, माग लवकर, काय मागायचं असेल? अगर सच्ची में तू भगवान है कन्हैया, अगर सच्ची में तू भगवान है तो तेरे पास से कुछ मांगना चाहती हूँ. कन्हैया ने कह दी बात, राधा जल्दी से मांग ले, मेरा छुटकारा कर दे, मुझे जाना है. राधा ने कह दी, अगर मैंने बात सच्ची में तुझे बता दी तो मुझे पता है तू झूठा है, तू दिल चुरा के भाग जाता है, तू गोष्ट होकार देशील आणि ऐन वेळेस नाही म्हणून देशील, तुझा काय भरोसा आहे? अगोदर वचन दे, वचन दे, मग मी मागते. माझ्या राधा राणीनं कृष्ण भगवंताकडनं वचन मागून घेतलं आणि मग सांगायला सुरुवात केली, कन्हैया सच्ची में अगर तू भगवान है तो तेरे पास से कुछ मांगना चाहती हूं कन्हैया. राधे मांग ले जल्दी से, क्या मांग रहे हो? जल्दी से मांग ले, मेरा छुटकारा कर दे. तो मेरी राधा मांगती है, कन्हैया सच्ची में अगर तू भगवान है तो सुन, आने वाले जन्म में जन्म तू भी लेगा, आने वाले जन्म में जन्म तू भी लेगा और जन्म मैं भी लूंगी, पण फर्क होगा कन्हैया. क्या? उस वक्त फर्क ये होगा कि तुझे राधा बनना है और कन्हैया मैं बनूंगी, और यही जगह पे तुझे कहूंगी कन्हैया कि राधे, तू जो मेरे ऊपर प्रेम करती थी ना, वो बच्चों का खेल समझ के भूल जा, तब तुम्हें पता चलेगा कन्हैया की प्यार क्या होता है. राधा एवढी राग करते देवावर. हा अधिकार कसा प्राप्त झाला? अंतकरणापासून देवावर प्रेम होतं म्हणून अधिकाराने सांगत होती. आणि अधिकार त्याचाच असतो ज्याची ठेव असते, तोच मागू शकतो. बरोबर आहे ना? थोडक्यात फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, बँकेमध्ये एक व्यक्ती बसलेला होता, येणारे जाणारे येत होते, स्लिप भरत होते, पैसे काढत होते, 20,000, 50,000, 1,00,000 रुपये, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं पैसे काढत होते. एक भाऊ बसलेला, तो बघत होता, समधी लोक पैसे काढतायत, म्हणले हे चांगले काम धंदा करण्यापेक्षा इथे स्लिप भरायची आणि पैसे घ्यायचे, होतोय आपलं काम. आता यानं तसंच केलं, घेतली स्लिप भरली आणि भरली, त्या काउंटरला जाऊन ठेवलं साहेबांकडे. त्या साहेबांनी पूर्ण चेक केलं अकाउंट, पर शिल्लक काय घावं ना. म्हणले दादा तुम्ही बँकेत अगोदर किती ठेवले आहेत? आणि या भावनं 10,00,000 रुपये भरून ठेवले. म्हणे यायचं आणि पुन्हा पुन्हा 10,000-20,000 काढण्यापेक्षा एक ठोकच काढतो ना. 10,00,000 रुपये स्लिप मध्ये भरले. त्यो साहेबाला थंडा घाम चालू होता. आता 10,00,000 रुपये लगेच द्यायचं म्हणल्यावर कसं काय द्यायचं? ज्यानं स्लिप भरले त्याला म्हणलं दादा बँकेमध्ये किती ठेवले आहेत? म्हणले नाही मी नाही ठेवले.
मग काढतो कशासाठी? मला असं वाटलं समधी लोक काढतायत, मी पण काढतोय. भैया, हे जे काढतायत ना, यांची अगोदर ठेव शिल्लक आहे. ज्यांची ठेव शिल्लक आहे तेच बँकेतून काढू शकतात. त्याप्रमाणे भगवंताकडे ज्यांचं नामचिंतनाचं शिल्लक असेल, नामचिंतन केलेलं, तर तुम्ही देवाकडे मागू शकतात, अन्यथा तो अधिकार कोणालाही नाही आहे. बरोबर आहे ना? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विठोबा रुक्माई समध्याने म्हणा. कोण कोण म्हणलं विठोबा रुक्माई? का नाही म्हणत तुम्ही? देवाचं भजन करायला अजिबात कंटाळा करायचा नाही. आमचे महाराज मंडळी तुम्हाला म्हणायला लावतात नाही का, ज्ञानोबा तुकाराम, बरोबर ना, विठोबा रुक्माई. पर बात ऐसी है, मैं राधा का भजन इसलिए गाता हूं की राधा नामाची पण ताकद तेवढीच आहे. कारण भगवंताला त्याची स्तुतीपेक्षा त्याच्या भक्ताची स्तुती आवडते. थोडक्यात सांगू का किती आवडते? एक बाई घर सारत होती. अगोदर स्लॅबचे घर नव्हते, घर सारत होती. शेणाकण घर सारायचे अगोदर. तुमच्याकडे पण सारायचे का? हा, तर शेणाकण घर सारत होती. एक बाई आली आणि जी बाई घर सारत होती तिचा 1.5-2 वर्षाचा मुलगा होता. मुलगा असा घाण होता, मातीमध्ये खेळलेला, सगळं अंग भरलेलं होतं त्याचं. हो, नाकातून घाण वाहत होती, इतका घाण होता मुलगा. एक बाई आली ताक मागा. म्हणले, का ग बाई, तुझ्या घरी ताक आहे का? ती ताक हो की नाही म्हणे तोपर्यंत पोराकडे बघते बाई ताक मागणारी, आणि त्या बाईला राग बोलायला लागली, का ग तुला अक्कल आहे का? ते पोरग किती घाण दिसायला. म्हणले, बघ ना त्याच्या नाकाला किती घाण आहे, कसं दिसतंय म्हणले ते पोरग. म्हणले, आत्या तुम्ही कशासाठी आलत? म्हणले, ताक मागाया. ताकच नाहीये, जा घरी. माघारी फिरून आली. दुसरी बाई आली. तो पोरगा मातीमध्ये खेळत होता, शेणाचा भरलेला पोरगा, नाकात घाण होती. दुसरी बाई आली, तिनं त्याचं नाक वगैरे साफ केलं, पाण्यानं तोंड धुवून टाकलं, आणि त्या मायला रागवायला लागली, का ग तुला अक्कल आहे का? लोक देवाकडे नवस मागून पोरं होत नाही, तुला सोन्यासारखा मुलगा झालेला, आणि का ग तुला अक्कल आहे का? तू एवढा घाण झालेला आहे. म्हणले, पोरगा लक्ष देत नाही, मूर्ख कुठली. 2 शिव्या दिल्या त्या बाईला. पण पोऱ्याला कडावर धरलेलं ना, कड्यावर धरलेलं होतं मुलाला. ही बाई पण ताक मागायला आलेली. म्हणले, बाई ताक आहे का तुझ्याकडे? म्हणले, हो आत्या. म्हणले, लोटा भर दे ना. लोटा कशाला? पातेलं भरलेलं घेऊन जा म्हणले. का? पहिली बाई पण तर ताकच मागाय आलती ना, का दिलं नाही? पोराला घाण म्हणली, ग्लास भर नाही, कप भर भेटणार नाही. पण स्वतीला शिवी घातली या बाईनं. त्या बाईला शिवी घातली, लेकराला कडेवर घेतलं, शिवी दिली, तरी सुद्धा ती बाई ताक काढून देते. का? पोराला कडेवर धरलं ना. ठीक त्याप्रमाणे भगवंतालाही त्याचे लेकरं आवडतात. त्याच्या लेकराचं भजन केलेलं देवाला जास्त आवडतं. आणि सांगू का, खास करून राधाची काय ताकद असते? अगर राधा राधा बोलत बोलत जर भक्त थकला ना, तर त्याचे पाय दाबायचं काम सुद्धा माझा पांडुरंग, माझा कन्हैया करतो. भगवान भी चरण दबाता है, प्रभु भी चरण दबाता है, जो राधे राधे गाता है. भगवान भी चरण दबाता है, जो राधे राधे गाता है. हा, राधा नामाची ताकद आहे. म्हणून आहे ना, राधा मंत्राचा जप करायचा, राधे राधे म्हणायचं. म्हणून आता तुम्ही म्हणा माझ्या मागं आता सगळेजण, हा, जनमन मोलना तू राधे राधे बोलना. नामचिंतन करत असताना अजिबात कंजूशी करायची नाही. स्तुती करायची जगाच्या मालकाची. स्तुती केली कुंती मातेनं, किती गोड स्तुती केली हो कुंती मातेनं. आणि स्तुती करायची असेल कुंती मातेसारखी करायची भगवंताची. कशी? हे कृष्णाये वासुदेवाये देवकी नंदनायेच नंद गोप कुमाराये गोविंदाये नमो नमः. स्तुती केली कुंती मातेनं, ठीक त्याप्रमाणे स्तुती करायची सगळ्यांनी. अजिबात कंजूसी करायची नाही. हा, इथं बोलायला अजिबात हायगाई करायची नाही. काही काही लोकांच्या मनात प्रश्न असतो, महाराज तुम्ही देव करायला सांगता, देवानं मला काय दिलं? अरे दादा, देवानं काय दिलं असं म्हणण्यापेक्षा देवानं काय नाही दिलं ते सांग. देवानं काय दिलं म्हणण्यापेक्षा देवानं काय नाही दिलं हे विचार ना. थोडक्यात सांगतो, भगवंतानं आपल्याला एवढा चांगला नरदेह दिला, याच्यातलं जरी एक पार्ट जर कमी केलं ना, तरी सुद्धा जीवनाची फजिती होते.
एक पार्ट जरी कमी केलं ना तरी जीवनाची फजिती होते. उदाहरण म्हणून सांगेल, एक मेंढपाळ मेंढ्या चारायला गेला. मेंढपाळ मेंढ्या चारत होता. मेंढ्या चारत असताना गोड जेवण केलं असेल, उन्हाळ्याचे दिवस होते, सावलीच्या खाली झोपला, थोडीफार हवा सुटली, भाऊ झोपला. झोप लागली भावाला. आता मेंढ्या कोणत्या दिशेने गेल्या त्याला काय समजेना. झोपेतून उठला, मेंढ्या कुठे गेल्या त्याला दिसत नव्हत्या. बाजूमध्ये एक शेतकरी आऊत हाकत होता. त्या शेतकरी जवळ गेला, म्हणले शेतकरी दादा माझ्या मेंढ्या दिसल्या का? नेमकं असं होतं, शेतकरी दादा बहिरा होता, त्याला ऐकायला येत नव्हतं. भगवंतानं जर शरीरातलं एक पार्ट चोरून घेतलं काय फजिती होते. आता शेतकरीला ऐकायला येत नाही, पण नेमकं योगायोग असा की मेंढपाळ पण बहिरा होता. त्या मेंढपाळनं सांगितलं शेतकरी दादा माझ्या मेंढ्या दिसल्या का? शेतकरी आऊत हाकलत होता. शेतकऱ्यानं फिरून बघितलं. शेतकरी आऊत हाकलत असताना ते काठी मारता चाबूक असतो ना, तो असा माग करायचा आणि पुढे बैलांना मारायचा. माग हात करायचा, पुढे बैलांना मारायचा. पण माग हात करायचा का मागची दिशा? त्या मेंढपाळला असं वाटलं की या दिशेला दाखवतोय म्हणजे त्या दिशेनं बघायला गेला. योगायोग असा की त्याला मेंढ्या घावल्या. मेंढ्या घावल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की शेतकरी दादाने दिशा दाखवली म्हणून मेंढ्या घावल्या. म्हणले असं करतो, शेतकरी दादाला एक मेंढी देतो म्हणले बक्षीस. आता बक्षीस देताना माणूस चांगला दान करतो का? हा, अजिबात नाही. एका मेंढीचा पाय मोडलेला, मेंढी धरली. शेतकरी दादाला म्हणला शेतकरी दादा तुझ्यामुळे मेंढ्या घावल्या, मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणतो का रे, मी मामा आव थाकतोय आणि तू म्हणतो तुझ्या मेंढीचा पाय मी मोडला, कारण तो बहिरा. आता ह्यो म्हणतो मेंढी बक्षीस, तो म्हणतो मी माझा आव थाकतोय आणि तू सांगतो तुझ्या मेंढीचा पाय मी मोडला. दोघांचा वाद चालू होता. एक घोडेस्वार जात होता. घोडेस्वारने बघितलं, दोघांना विचारणा केली, का रे काय झालं? मेंढपाळ म्हणतो माझ्या मेंढ्या हरवल्या, या शेतकरी दादामुळे मेंढ्या घावल्या म्हणून शेतकरीला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणतो मी मामा आव थाकलतोय, आऊ भाऊ सांगतो म्हणले माझ्या मेंढीचा पाय तू मोडला. घोडेस्वार बी बहिरा, तो म्हणे का रे घेणं नाही देणं नाही, मा विकतचा घोडा तुम्ही चोरीचा म्हणताय म्हणे. तिन्ही बहिरा. आता तिघांचा न्याय कोण करण? म्हणले आता असं करूया, यो म्हणतो मेंढी बक्षीस, तो म्हणतो तुझ्या मेंढीचा पाय मी मोडला नाही. घोडेस्वार म्हणतो मा इकतचा घोडा तुम्ही चोरीचा म्हणायलेत. आता तिघ म्हणतात आपला न्याय कोण करेल? पहिले पोलीस पाटील असायचे न्याय करायला. पोलीस पाटलाकडे गेले. पोलीस पाटलाकडे गेले आणि नेमकं तेव्हा अगोदरच सांगितलं, पहिले म्हातारे 2-2 बायका करायचे. पोलीस पाटलाच्या 2 बायका, घरात थोडा वाद झालेला, दोघं बायकांना घराच्या बाहेर करून दिलेलं, दरवाजा लावून खुर्ची टाकून घरात पोलीस पाटील बसलेला. हे तिघं गेलं, दरवाजा ठोठावला. दरवाजा ठोठावल्याच्या नंतर पोलीस पाटील बाहेर आले. काय रे काय झालं? मेंढपाळ म्हणतो मी झोपलो होतो, माझ्या मेंढ्या हरवल्या, शेतकरी दादामुळे मेंढ्या घावल्या, शेतकरी दादाला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणतो मी माझा आव थाकत होता, हा भाऊ सांगतो माझ्या मेंढीचा पाय तू मोडला. घोडेस्वार म्हणे मा इकतचा घोडा, हे दोघं चोरीचा म्हणताय. पोलीस पाटील म्हणे तुम्ही 3च नाही पूर्ण गाव जरी आलं तरी त्या दोघींना घरात घेणार नाही. का? पोलीस पाटील पण बहिरा ना. आता मला सांगा, शरीरातलं एक पार्ट गेलं तरी एवढी फजिती आहे. मग आता तुम्हालाच विचारा, देवानं आपल्याला काय कमी केलंय? काय केलंय कमी? जे दिलंय याच्यात समाधानी जीवन जगायचं. आणि राहिली गोष्ट इस्टेट वगैरे, हे तर कुठंतरी सोडायचं एक दिवस. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हे सगळं सोडून जायचं. सोबत येणार काहीच नाही. सोबत येणार फक्त ती श्रीमंती, ती म्हणजे नामचिंतन आणि एकमेकांवर जे करतोय ते प्रेम, नाही का? काही लोक पुढे गेल्याच्या नंतर मागच्यांना विसरतात. भैया एक बात बताना चाहता हूं, सुनो मेरी बात. घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, सामने देखा तो एक तरफ हरियाली और एक तरफ कब्रिस्तान थे, चलते चलते पाँव में चुभी हड्डी, हड्डी के ये बयान थे, अरे नादान जरा संभल कर चल, किसी दिन हम भी इंसान थे. विठल विठल विठल. आपण माणूस बनून जन्माला आलोय. जगत असताना माणूस बनून जगायचंय आपल्याला. बैलाला सांगावं लागत नाही बैला तुला बैलासारखं जगायचंय, कुत्र्याला सांगावं लागत नाही कुत्र्या तुला कुत्र्यासारखं जगायचं. फक्त माणसाला काही बरं, काही माणसांना सांगावं लागतं, माणसा तू माणूस बन, तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा नाही,
बहुमोलाचे लाभले जीवन, बहुमोलाचे लाभले जीवन, मानसा तू माणूस बन, मानसा तू माणूस बन. स्वार्थापायी माजविला इथे तू आतंक, माणसाच्या धर्माला तू लाविला कलंक. असे बरे नव्हे तुझे हे चलन, असे बरे नव्हे तुझे हे चलन, मानसा तू माणूस बन, मानसा तू माणूस बन. वैर ईर्ष्या नफरत अहंकार त्यागना, मानसा तू माणसाशी मिसळून वागना. वैर ईर्ष्या नफरत अहंकार त्यागना, मानसा तू माणसाशी मिसळून वागना. कर माणुसकीला नेहमी जतन, कर माणुसकीला नेहमी जतन, मानसा तू माणूस बन, मानसा तू माणूस बन, मानसा तू माणूस बन. दादा, माणसाला सांगावं लागतं, माणसासारखा जगना, इतर कोणाला सांगावं लागत नाही. हे मला का सांगावं लागतं? मी माझ्या कानादेशामध्ये कीर्तन करत असताना पहिला संदेश असा असतो महाराजजी माझा, आपण जगतोय ना, नुसतं जगण्याला अर्थ नाही, नुसतं जगून फायदा नाही, जगतोय म्हणून जगतोय नाही, तर जगतोय कसं याला जास्त महत्व आहे. बरोबर आहे ना? नुसतं जगून फायदा नाही, जगतोय काय याला महत्व आहे. काही काही लोक फक्त जगतात, जन्माला आला याला. आणि आमच्याकडची म्हण आहे, कदाचित तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही बा, कारण तुम्हाला अगोदरच सांगितलं मी, आमच्याकडची पद्धत जरा वेगळी आहे. कदाचित तुमच्याकडची कशी मला नाही माहिती. नुसतं जगून फायदा नाही, जगायचं असं की भैया पीछे वाले याद करना चाहिए. आता इथं सगळेच माडकरी आहेत, इथं सांगायचं नाही मला माणसा माणूस बन का म्हणावं लागलं. आता माणसांना सांगायची गरज आहे, कुत्र्याला कधी सांगावं लागत नाही, कुत्रा गड्यात माळ घाल, सांगावं लागतं काय? कुत्र्याला सांगायची गरजच नाही, कारण माळेचा अर्थ त्याला कळणारच नाही, म्हणून कुत्र्याला सांगायची गरज नाही. हे फक्त माणसाला सांगावं लागते. आणि जे आपलं काम आहे तेही आपल्याला सांगून कळत नसेल तर आपण माणसात माणूस आहोत का? विठ्ठल विठ्ठल काही काही लोक माणसं एवढे हुशार झाले, त्यांच्या मते एवढे हुशार झाले आहेत का, घरच्या गाईचं दूध, घरच्या म्हशीचं दूध डेअरीला लावतात, दूध विकतात आणि त्या दुधाचं नको ते आणून खातात. योग्य आहे का ते? बर त्याच दुधाला आठवून मस्त बासुंदी करून प्यायची, नवरा बी आनंदित, बायकोही आनंदित, नाही का? पण काय काय लोक लय वेडे असतात, घरची गाय या तिथं दूध काढतात, डेअरीला लावतात, ते पैसे आणतात आणि त्याच्याकडे नको खायला ते खातात. ते खाणं आपलं काम आहे का? ते आपलं कामच नाही आहे. ते कोणाचं काम आहे? आमचे तुकडोजी महाराजांचं एक भजन मी लहानपणी ऐकलेलं आहे आणि ते कोरून ठेवलेलं हृदयामध्ये लहानपणापासूनच. हो, तुकडोजी महाराजांचं भजन आहे ते. हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू, अरे या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू. कोणी धरिले पाय, कोणी चालवली सुरी, खाणार खाणार गोडा झाले, शिल्लक उरली नाही खुरी. देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू, या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू, अरे या निर्दयी लोकाला कशी नाही क्यू. म्हणून सांगतो, आपलं खानपेन ते नाही या, ते कोण खाऊ शकतं माया हो?
जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो खाऊ शकतो, बरोबर आहे ना? जिभेनं पाणी पिणारा प्राणी ते खाऊ शकतो. मग जिभेनं पाणी पिणारा प्राण्यामध्ये कोण डोळ्यासमोर येतो अगोदर? कुत्राच येतो पहिले, नाही का? डोळ्यासमोर कोण येतं? कुत्रा. हा. खाणारा कोण असतो? नाही बा, मी एकटा आलेला इथं. मी फक्त तुम्हाला विचारतोय, तुम्ही बोलू शकतात, मी नाही बोलणार कारण मी एकटा. जो जिभेनं पाणी पितो तो प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो, पण मानवाचं काम नाही आहे. आपण तर आपला धर्म आपल्याला शिकवतो मुक्या प्राण्यावर दया करायला. आपला धर्म मुक्या प्राण्यावर दया करायला शिकवतो, त्यांना मारून खायला नाही शिकवत आपला धर्म. म्हणून कुठंतरी आपली इन्सानियत मरून गेलेली काही काही लोकांची. म्हणून सांगावं लागतं, माणसा अरे माणूस बन. आणि अजून सांगू का, आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय, सप्ताह केला पाहिजे, कीर्तन ढोली पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे, मंदिरात देवदर्शन घेतलं पाहिजे, वारी केली पाहिजे, सगळं करायला पाहिजे. सकारात्मक सांगायलो, मंदिरात गेलं पाहिजे, मंदिर बांधलं पाहिजे, मंदिरात देवदर्शन घेतलं पाहिजे, वारी केली पाहिजे, भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, कीर्तन ठेवली पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, हे सगळं करायलाच पाहिजे. पण माझा खरा संदेश कीर्तनातून हा असतो, हे सगळं करत असताना हे सगळं राहिलं तर चालेल, पण आईबापांची सेवा झाली पाहिजे, कारण यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही. पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हा आपल्याला दर्शन देतोय ना, जो 28 युगापासून उभा आहे ना विटेवर, तो तुम्हा आपल्याला दर्शन देतोय. हा नंतरचा विषय. खर तर जगाचा मालक तिथं उभा आहे. पुंडलिकाच्या मायबापांची भक्ती पुंडलिक करत होता आणि ते पाहण्यासाठी माझा जगाचा मालक आला. आणि आल्याच्या नंतर असा कोणता मातृभक्त आहे, कोणता पितृभक्त आहे, त्याला भेटायचंय म्हणून पुंडलिकाच्या दारात उभे होते जगाचे मालक. तिथून बसल्या जागेवरनं वीट झोकली, वीट फेकली, सांगितलं, देवा माझे मायबाप झोपत नाही तोपर्यंत मी उठू शकत नाही. जर तुला मला भेटायचाच असेल तर वीट फेकलेली तिच्यावर उभा राहा, नंतर भेटतो तुला. आणि तो विटेवर तेव्हापासून उभा आहे, पुंडलिकाची सेवा बघत होता. आणि तुम्हा आपल्याला दर्शन देतोय जगाचा मालक. तो कोणाला बघून, कोणासाठी आलेला? पुंडलिकासाठी. म्हणून मी असं म्हणेल, मंदिरात जाऊ नका असं माझं दुमत नाही, मंदिरात गेलंच पाहिजे. मंदिर बांधू नका असं माझं दुमत नाही, मंदिर बांधलंच पाहिजे. सप्ताह करायला नको असं नाही, करायलाच पाहिजे. पण हे सगळं करत असताना आईबापांची सेवा सुद्धा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही आहे. मला व्यासपीठावर यायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना व्यासपीठावर येत असताना पहिल्या पायरीवर पाय ठेवावा लागला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवावा लागला, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवावा लागला. तेव्हा कुठं प्रवेश असतो? घरात जर प्रवेश करायचा असेल, व्यासपीठापर्यंत यायचं असेल, पहिल्या पायरीचा सहारा घ्यावा लागतो, दुसऱ्या पायरीचा सहारा घ्यावा लागतो, तिसऱ्या पायरीचा सहारा घेतला तर आपल्याला इथपर्यंत पोहोचता येतं. तद्वत जर पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटावं वाटत असेल तर अगोदर पहिल्या पायरीचा दैवत म्हणजे माय आणि बाप. जोपर्यंत तुम्ही त्यांची सेवा करत नाही तोपर्यंत जगाचा मालक आपल्याला भेटत नाही. म्हणून माझ्या कीर्तनातून हा महत्वाचा संदेश असतो की आईबापांची सेवा झाली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत या जगात कोणतंच नाही. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करूयात. तत्पूर्वी ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन करू. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज मावली तुका, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, मार ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.